सोळाना पहिल्या वयाचा 3 विद्यार्थी जशापैकी रोहित ज्ञानेश्वर पाटील सध्या इंडियन आर्मी एएमसी या डिपार्टमेंटला जॉईन आहेत. तिथं आमंत्रित करा. चला मामा. देशा पद्धत माझ्या बोलतीनच ठीक आहे. मामाच्या बोलते ना तर पद्धत बोला. जय खानदेश. पहिले आपण त्यांना आभार त्याने आधी बोलावं, स्वागत करत और मार्गदर्शनसाठी सांगत. प्रवास सांगणार काय जाय तर सगळ्यांना प्रवास सारखाच राहतो, सगळ्यांना संघर्ष सारखाच राहतो. आपला संघर्ष काय आहे तसा रनिंग व्यायाम गेम करीत नंतर भरती जाईल. सुरुवातीपासून सांगा 10वी नंतर 11वी फौजी माणूस आहे. फौजी राहते का फौजाने उद्धापेक्षा सर्वात उद्धा कोणाच नाही आहे. त्यासाठी गाडीच राहते ते सियानं गाडीच राहते. लक्षात ठेवा ना. आठ गोडीला तसे पाठवून नाही मला मग 10वी नंतर डिप्लोमाले होत. आम्ही गावाला 3-4 जण डिप्लोमाले पहिला वरीसले काही कडे बजेट वाटलं नाही. त्यानंतर मग भरतीकडे वळलो. चांगली 2 वर्ष मेहनत लिहिली. आम्ही 2013 पासून आम्ही 10वी नंतर पासून आम्ही सोबत अभ्यास करा. आपण सोबत कमी हॉस्टेलला होता सैनिक हॉस्टेलला जळगाव. तिथं असताना त्याने स्टार्ट करा विचार करा 10वी पासून आपण त्या बिताडे रिडिंगले होता. मी बिताडे हॉस्टेलला होतो. आपण आम्ही जवळजवळ 2 वर्ष तरी अभ्यास करा. मग त्यानंतर कटूनच म्हणे भरतीला ट्राय करा. मग गाव म्हणून प्रॅक्टिस वगैरे करी. मग दुसरा भरती मग मला होईल एएमसी मा 10 वर्ष सर्व्हिस आहे. जर काही मेडिकल संदर्भात जर काही क्युरियस मी काही असणार तर निश्चित मला फोन वगैरे करा, नाही तर आपण तू करा. निश्चित तुम्ही मदत करू. बिकॉज ऑफ रिलेशन मॅटर काय राहते का 10वी नंतर करणार कारण काय आणि 10 वर्ष सर्व्हिस म्हटलं 2016 10 वर्ष मागे जात. त्यावेळेस डिप्लोमा ITI खूप स्कोप होता. आधी स्कोप आहे मी असं म्हणत नाहीये, पण बिकॉज ऑफ इंटरेस्ट मॅटर करत तेच ना. इंटरेस्ट होता फौज मा करणं तर फौजच होतं. पण काय राज घरवाला असं प्रेशर राज घरवाला चांगला विचार करतो विचार आपला. आणि आजी बाबा तसं संपन्न फॅमिली म्हणजे मामांच्या जसं झोकामा होतात त्याच्यापासून आमचं रिलेशन आहे. मामांना ऍक्च्युली धोका दिले मी तुमच्या खोटं वाटत होते. पण आज काय राज म्हणजे फॅमिली बॉन्डिंग तेवढीच आहे अजूनही. तर करणं काय ते मला सांगत आहेत मामा किंवा आप्पा करणं तसे फौज पण विषय काय राहतं ठीक आहे म्हटलं करा. 1 वर्ष करा. मन लागली नाही मग नाही क्रांतीच करणे पडत. जर तुमचं स्वप्न नसेल तर काय करणं पडत क्रांती. मामा ते उन्हात घर सेकंड इयरला येईल. नंतर मग घर होती शेती घरनं मला 2 वर्ष भेटते. त्या पण असं दाखन करेल तर काय वार करणं पडेल. मामा काय करते वाटर रोटर्स वार आहे निमोनी काही विलायचं नाही वार करतो. पण मामांचं जसं डेडिकेशन खूप बेस्ट स्टडी करा. आणि 18 वर्षामध्ये का माणूस सिलेक्ट आहे. आणि फौज सगळं काही शिकायचं. आणि त्या मेडिकल डिपार्टमेंटले एएमसी तुम्ही सगळ्यांना माहिती आहे काही कानाने मुंगे दिले हो. जर तुम्हाला काही विचार नसेल मेडिकल बाबतीत ऍक्च्युअली जेवढे आर मेडिकल होत तर तुम्हाला काही पॉईंट असेल मामांना तुम्ही विचारू शकता. तुम्हाला क्लॅरिफिकेशन बोलला का बोला विचार नसेल तर तुमले जो बी वाटणं तो विचारला ना काही विषय नाही आहे. आणि जे का आज इंडियन आर्मी मा एएमसी खूप चांगली कॅटेगरी मानली जाते. कॅटेगरी दिली पण चांगली मी असं म्हणत नाहीये. पण काय राष्ट्रीय माणूस डॉक्टर वगैरे समजा माणूस जाईल प्रमोशन थ्रू म्हणा माणूस एक्झाम दिसते माणूस चांगला पदावर जाऊ शकतो. त्या मागे पंकज मामा म्हणतात सुभेदार दिसलो तसं बोलले. त्या डिपार्टमेंटला म्हणजे एकच करणार 3 लोक एएमसी माहिती म्हणजे त्याच्या लाईनला या असं काही अर्थ नाही घ्या. प्रत्येक 3 जण त्यांच्या स्वतः नावावर भरती जाय. ठीक आहे चालेल ते का. आता जे आपलं आद्य कर्तव्य सत्कार समारंभ ते आपण नक्कीच ठीक आहे.
मामा तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून आज इथपर्यंत आणि नाही का भविष्यामध्ये तुम्ही असं येणार प्रत्येक जण सरकारचा मला तो काही मोठा विषय नाहीये. फक्त एक विषय असा आहे जे काही इथं आपले गेस्ट आणून आपला विद्यार्थी म्हणा किंवा सिनियर असणार ते अनुदृष्टी एकच राहतात. प्रत्येक ना आयुष्यात स्वप्न प्रत्येकला येतात ना आणि स्वप्न प्रत्येक जण देखतात. इथं आल्यानंतर व्हॅरियस फॅकल्टीला लोक आहेत मामा एम सी बाकी जीडी प्लास्टिक आपला तुषार होणार BSF नितीन होणार आणि 3 मित्र आहेत. एक आपला विकी, एक विकी मामा आणि मंगेश. तिन्ही तेच एक नवीन सायन्स पुस्तक पण बाजू नये सायन्स पुस्तक त्याने मला फौजी नावले केले. काय नावले केले तर का मैत्री कशी राहते फौजी आज तिने फौजी विकी मामा ते आर्मी आहेत MCले. आपला मंगेश आहे इंडियन आर्मी मराठी इन्फंट्रीले आणि आपला विकेस मैत्री अशी असले पाहिजे. मैत्रीला जीवन जगताना आपण शिकत आहे. मित्र चांगला दे का मी असं म्हणत नाहीये ते का वाईट आणि चांगला आहे परिस्थिती ठरवलं. असून बालेश आहेत 10वी 11वी 12वी आहे काय मोठं वय नाहीये. इथून जर तुम्ही स्वप्नाला बळ दे 100% सिलेक्ट होऊ शकता. ठीक आहे असं जरा मामाचं तर खूप खूप आभार की तुम्ही पुन्हा त्यामुळे खर्च करू शकतो. आता आपण भेटू तुझ्या तोपर्यंत जे का पहिले मुली जाते